नवीन वर्षाच्या स्वागतासाठी अवघे काही तास उरलेले आहेत आणि सरत्या वर्षाला निरोप देऊन नवीन वर्षाच्या स्वागतासाठी मोठ्या संख्येने पर्यटक जे आहेत ते सध्या कोकणात दाखल झालेले आहेत आणि त्यामुळे कोकणची किनारपट्टी जी आहे ती पूर्णतः गजबजून गेलेली पाहायला मिळते। आपण सध्या आहोत ते गणपतीपुळे समुद्र किनारी आहोत आणि या ठिकाणी 31च्या सेलिब्रेशनचा पर्यटकांचा उत्साह दिसून येते। राज्याच्या कानाकोपऱ्यातून पर्यटक जे आहेत ते कोकणात दाखल झालेले आहेत आणि या ठिकाणी समुद्रात मौज मजा करण्याचा त्याचप्रमाणे समुद्रात डुंबण्याचा आनंद लुटत आहेत। येथील निळाक्षर समुद्र स्वच्छ समुद्र किनारे हे नेहमीच पर्यटकांचं आकर्षण राहिलेलं असतं आणि त्यामुळे अनेक पर्यटकांची पसंती ही विशेषतः कोकणाला असते, कोकणातल्या समुद्र किनाऱ्यांना असते आणि या 31च्या सेलिब्रेशनसाठी आणि नवीन वर्षाच्या स्वागतासाठी लाखोंच्या संख्येने पर्यटक कोकणात दाखल झालेले असून आणि त्यामुळेच ही संपूर्ण कोकणची किनारपट्टी जी आहे ती गजबजलेली आहे आणि या ठिकाणी विशेषतः साहसी खेळ आहेत समुद्रातले त्याचा देखील आनंद लुटताना पर्यटक या ठिकाणी दिसत आहेत। त्यामध्ये बनाना राईड असेल, ड्रॅगन राईड असेल, त्याचप्रमाणे वेगवेगळे वॉटर स्पोर्ट्स जे आहेत त्याचा देखील आनंद लुटताना पर्यटक दिसतात। बच्चे कंपनी देखील आपण या ठिकाणी पाहतोय। एक वेगळा आनंद या सर्वांच्या चेहऱ्यावर दिसतो आणि एकूणच जर आपण पाहायला गेलो तर आता नवीन वर्षाच्या स्वागतासाठी अवघे काही तास शिल्लक राहिले असून या सरत्या वर्षाला निरोप देऊन नवीन वर्षाच्या जल्लोषासाठी पर्यटकांचा उत्साह शिगेला पोचलेला पाहायला मिळतोय। राकेश गोडेकर, NDTV मराठी, गणपतीपुळे, रत्नागिरी।